बीडच्या मस्साजोगचं संतोष देशमुख प्रकरण 28 दिवस या प्रकरणाला जवळजवळ लोटले असले तरी सुद्धा दिवसेंदिवस रोज नवीन खुलासे धक्कादायक गोष्टी या प्रकरणासंदर्भात समोर येत आहेत। आरोपी जरी पोलिसांच्या ताब्यामध्ये असले तरी सुद्धा या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी सध्या समोर येत आहेत। महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। एक आरोपी याच्यामध्ये अजूनही फरार आहे। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या मागण्या, पोलीस कोठडीमध्ये हे आरोपी काय करत आहेत या संदर्भात सुद्धा काही माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या विष्णू चाटेने नक्की काय मागणी केली ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीसह जे आता आणखीन आरोपी होते ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। या प्रकरणात विष्णू चाटे जो आरोपी आहे त्याच्यावर खंडणी आणि हत्येचा सुद्धा गुन्हा दाखल आहे। हाच विष्णू चाटे वाल्मिक कराडचा मावस भाऊ आहे। बीडचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष सुद्धा हा विष्णू चाटे आहे। त्याच्यावर बीडमध्ये अनेक गुन्हे आणि खंडणी संदर्भात सुद्धा अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत। आता जर आपण बघितलं तर पोलीस कोठडीमधून या विष्णू चाटेने एक मागणी केलेली आहे। ती मागणी काय आहे तर मला हनुमान चालीसा हवी आहे अशी मागणी या विष्णू चाटेने पोलीस कोठडीमधून केलेली होती। वकिलांनी त्याला हनुमान चालीसा सुपूर्द सुद्धा केलेली आहे। जर आपण काल बघितलं तर पोलीस कोठडी विष्णू चाटेची संपली होती आणि आता पुन्हा त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्याने हनुमान चालीसेची मागणी केलेली होती। त्याला हनुमान चालीसा देण्यात आलेली आहे। वाल्मिक कराड संदर्भात सुद्धा अशीच अजब मागणी त्याने केलेली होती। मला मदतनीस हवा आहे कारण मला आजार आहे, त्याच्यामुळे मला 24 तास मदतनीस द्या अशी मागणी सुद्धा वाल्मिक कराडने केलेली होती। सीआयडीला वाल्मिक कराड शरण गेलेला होता आणि त्यानंतर त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराडने आपल्याला भात आणि खिचडी हवी आहे खाण्यासाठी अशी सुद्धा मागणी केलेली होती। ज्या दिवशी त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली त्याच्या रात्री त्यानं काहीच खाल्लं नव्हतं। दुसऱ्या दिवशी त्यानं नाश्ता केला होता। मला मदतनीस हवा आहे अशी मागणी सुद्धा त्याने केलेली होती। एकूणच हे प्रकरण जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस या प्रकरणामुळे अनेक महत्त्वाचे खुलासे या प्रकरणामधून समोर येत आहेत। जसे जसे दिवस पुढे जात आहेत तसं तसं हे प्रकरण जे आहे ते आणखीनच वेगवेगळं वळण या प्रकरणामध्ये येत आहे। आरोप प्रत्यारोप या प्रकरणामधून होत आहेत। जे कोणी या प्रकरणामधले आरोपी होते ते सगळे जवळजवळ आरोपी आता पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत। कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही फरार आहे। पोलीस कोठडी या सगळ्या आरोपींची जरी वाढवण्यात आली असली तरी आता पुढे या आरोपींना काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण फाशीच्या शिक्षेची मागणी मोठ्या प्रमाणात विरोधक असतील किंवा अनेक सर्वपक्षीय नेते असतील यांच्याकडून होत आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे आणि अशातच आता पोलीस कोठडीमध्ये असलेले हे आरोपी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत आहेत आणि त्यामध्येच एक विष्णू चाटेने हनुमान चालीसेची मागणी केलेली होती। एकूणच हे सगळं प्रकरण आता पुढे जाऊन काय वळण घेतं, काय महत्त्वाच्या घडामोडी या सगळ्या प्रकरणामध्ये होतात याची माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू। तुम्हाला एकूणच या सगळ्या प्रकरणावर आता काय वाटतं, तुमची या प्रकरणाबद्दलची काय मतं आहेत, आरोपींना काय शिक्षा व्हावी, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।